जुन्या वादातून दुचाकी पेटवण्यात आलेली आहे। सुदर्शन शहाणे या व्यक्तीने दुचाकी पेटवल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं। सुदर्शन शहाणे विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। कल्याणमध्ये आरपीआयचा मेळावा आयोजित करण्यात आला, मात्र रिकाम्या खुर्च्या पाहून रामदास आठवले संतापलेले आहेत। खुर्च्या खाली असतील तर कोण तिकीट देईल असं आठवलेंनी म्हटलेलं आहे। वस्ती वस्तीत पोहोचा, शाखा जागृत ठेवा असंही रामदास आठवलेंनी म्हटलं। लोकांना सभेला आणा, मित्रपक्षांना आपली ताकद दाखवा असंही आठवलेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे। त्यानंतरसारखी मुवमेंट तुम्हाला पुन्हा एकदा उभी करणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या ठिकाणी आपली शाखा आहे त्या ठिकाणच्या शाखा आपल्या जागृत असल्या पाहिजे। मेळावे ठेवले तर त्या वस्ती वस्तीची माणसं आली पाहिजे। ज्या खुर्च्या खाली असलेले मेळावे बघितले तर कोण तिकडे देतले त्यांना आपल्याला मेळावे जे आहे ते मेळावे मजबूतीने होणं अत्यंत आवश्यक आहे। दुसऱ्या पक्षाला मित्र पक्षाला दाखवलं पाहिजे ही आमची ताकद आहे, मोठी ताकद आपली आहे। आपली ताकद छोटी ताकद आहे, पण कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला बाहेर काढायचं ही जबाबदारी आपल्याला। इंडिगो प्रकरण आणि अदानींचा काही संबंध आहे का असा सवाल आता पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलाय। इंडिगोला मुभा का दिली गेली, मंत्र्यांची भूमिका काय असा प्रश्न आता चव्हाणांनी उपस्थित केलाय। इंडिगो विस्कळीत झाल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी हे सवाल उपस्थित केलेत। इंडिगोचा तो प्रकार झाला आणि 8 दिवसापूर्वी अडानींनी जी फ्लाइट सिम्युलेटर ट्रेनिंग कंपनी घेतलेली आहे त्याचा काही संबंध आहे का। दुसरी मागणी की इंडिगोने जे भाजपला 56 कोटीची लाच दिलेली आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं देणगी दिलेली आहे, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का। ही कॅब ज्योतिरादित्य शिंदेने काढली त्याचा आणि 56 कोटीचा काही संबंध आहे का हे जेपीसीने शोधलं पाहिजे। इंडिगोला सूट का दिली गेली, त्यामध्ये मंत्र्यांचा किती रोल आहे, डीजीसीचा किती रोल आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणेचा किती रोल तो शोधला पाहिजे। आणि यानंतर आता बातमी आहे पुण्यातून। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून इच्छुक उमेदवारांना अर्जांचं वाटप करण्यात आलेलं आहे। एका दिवसात 2000 इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप केलं गेलंय। भाजपच्या पुणे शहर कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली। भाजपकडून पालिका निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून अनेक जण इच्छुक आहेत। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी भाजपकडून पालिका निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून अनेक जण इच्छुक दिसतात आणि अर्जांचं वाटपही केलं जात आहे। शेवटी उमेदवारी 4 जणांना एका प्रभागातून मिळणार आहे, त्यामुळे त्या प्रभागामध्ये त्या कार्यकर्त्याचं पक्षाच्या कामातलं डिवोशन, त्याची क्षमता, निवडून येण्याची सगळं तिथलं समीकरण, भौगोलिक सामाजिक याचा विचार करून उमेदवारी निश्चित केली जाते। पण शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढण्यासाठीचा जो उत्साह आहे तो आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि विनामूल्य अर्ज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेले आहेत। मोठी बातमी आहे, कणेरी मठाच्या काळसिद्धेश्वर महाराजांवरती गुन्हा दाखल झालाय। सांगली जिल्ह्यातील जतमध्ये हा गुन्हा दाखल झाला। प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे। 9 नोव्हेंबरला जतमधल्या बळूर या ठिकाणी काळसिद्धेश्वर महाराजांचं प्रवचन होतं आणि या प्रवचनातून लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा, याशिवाय समाजाला भडकावल्याची तक्रार शंकरगौड बिरादार यांनी केली होती। आणि कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचं एक मोठं षडयंत्र चालू होतं, ज्यामध्ये बरेचसे महाराज लोकही सहभागी होते आणि पुढारीही सहभागी होते आणि अप्रत्यक्षपणे ते हिंदू धर्म तोडण्याचा प्रयास करत होते। समाज तोडणं हे चांगलं नाही आहे, हे काम करू नका म्हणून खडसावलेले विजापूरचा जो पालकमंत्री आहे तो आणि सरकार खोडसाळपणाने हे कंप्लेंट दाखल करण्याचा प्रयत्न केले।